पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार नमस्कार वेलकम. मी वैदेही परशुरामी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या बहारदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत फू बाई फू. आता जिथे असाल तिथे असाल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सर्कस सिनेमा मधले आपले मराठी स्टार्स सिद्धार्थ जाधव, अश्विनी काळसेकर, सौरभ गोखले आणि विजय पाटकर यांचं. मनाचा तो सबको करंट लगा रे, करंट लगा, करंट लगा, करंट लगा रे. मनाचा तो सबको करंट लगा रे, तुमका मेरा एक्सीलेंट लगा रे. मनाचा तो सबको करंट लगा रे. सर्कस या सिनेमाच्या निमित्ताने आज तुम्ही फुबाईफूच्या मंचावर आलायत. ही जी काय धमाकेदार एंट्री केली आहे, आम्हाला आता तुम्हाला सोडा असं वाटणार नाहीये, पण आत्तासाठी आमच्या लाफिंग सोफ्यावर बसा आणि दिलखुलास असा खूप खूप वेलकम. दोस्तांनो, आपण अनेक प्रेम कहाण्या पाहिल्या आहेत, पण रेडा आणि म्हैस यांची प्रेम कहाणी आपण ऐकली आहे का? नाही ना. पण पहिल्यांदाच आता आपल्या जवळच्या चित्रपटगृहात बघायला मिळणार आहे रेडा आणि म्हशीची लव्ह स्टोरी, जिचं नाव आहे धोंडी चंप्या. आज याच धोंडी आणि चंप्याच्या लव्ह स्टोरीवर गप्पा मारण्यासाठी येत आहेत या सिनेमात प्रमुख भूमिका साकारत असलेले मराठीतील सुपरस्टार भरत जाधव आणि वैभव मांगले. तुमचं फूबाईफूच्या मंचावर खूप स्वागत आहे. कमाल एंट्री होती. तसंच एक हटके सिनेमा घेऊन येत आहे धोंडी चंप्या नावाचा. त्या नावातच खूप उत्सुकता निर्माण करणारी ताकद आहे असं मला वाटतं. त्यामुळे या सिनेमाविषयी आम्हाला सगळ्यांनाच खूप काही जाणून घ्यायचं आहे. पण सध्या आमच्या लाफिंग सोफ्यावर बसा आणि दिलखुलास असा. दोस्तांनो, आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका झपाटलेल्या वाड्यात. मी असं ऐकलंय की या वाड्यात भूताचा वास आहे. खरंच सांगते, मी झोंबी पाहिलेत पण भूत अजूनही पाहिलेलं नाही. पण आता भूत पाहण्याचं भूत माझ्या डोक्यातून काही उतरत नाहीये. त्यामुळे चला लगेच जाऊया या झपाटलेल्या वाड्यात. फोन आला माझा. फोन फिरून हॅलो. अहो साहेब, माझा ऐका तुम्ही. हा वाडा विकत नका घेऊ. अहो हा भूतिया वाडा आहे. माझा ऐका साहेब, हा वाडा घेऊ नका. या गावातले लोक पण म्हणतात या वाड्यावर भूतांची सावली आहे. तेव्हा वाड्याचं मॅग्नेट उघडलं, मेन गेट उघडलं, कोणतरी आलंय. या डॅड. येस जस्ट पोचलोय. येस डॅड. या डॅड. येस जस्ट पोचलोय डॅड. बट डॅड, गेट बंद आहे. गेट बंद आहे? आता आतमध्ये कसं जाणार? लेट्स गो बॅक. कम ऑन, लेट्स गो बॅक. एवढ्या लांबून आलोय आपण, जायचं कुठे आता परत? अरे बाबा चल ना तू, चल. वा वा. वाव.
व्हॉट अ टेक्नॉलॉजी यार. Solid आहे. चला म्हणजे काय फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर सुखरूप पोहोचलोय. तुम्ही सुखरूप पोचलात पण सुखरूप बाहेर जाऊ शकणार नाही. काय Who are you? मी टेक केअर. मी या वाड्याचा केअर टेकर. अरे केअर टेकर आहेस ना तू, मी एवढा घाबरवतोयस काय? घाबरवत नाहीये, सावध करतोय. या वाड्यात भूतांचा वास आहे. नंतर मग काय झालं तर मग नो भरचू का. आम्ही घाबरलो. आम्ही घाबरलो. ए कंदील हलव्या, बघ हे असले आवाज काढून तू लहान मुलांना घाबरव, आम्हाला घाबरवू नकोस. हा आम्ही नाही घाबरलोय. काय विकी? हा म्हणजे घाबरलो नाहीये, थोडासा भिलोय. आईच्या पत्तरी पण बाबांचं ऐकलं आणि या वाड्यात आलो. बाबा बाबा म्हणजे मिस्टर वटवट माझे डॅड आहेत ते. हे बघ आपण खूप एवढ्या लांबून आलोय ना, जाम थकलोय यार मी. मला फ्रेश व्हायचंय. येस. ए वॉशरूम कुठे? काय वॉशरूम कुठे? हे बघ इकडे. ओके ओके चल मी जाऊन फ्रेश होऊन येतो. सांभाळून. मी जरा पुढची सेटिंग करून येतो. पुढची व्यवस्था करतो. आशू अय थकलो रे बाबा. वाटलं रे जरा मस्त पैकी. मेरे प्यारे की धुन, मेरे चला तुझ्या बरोबर. एवढा दम लागतो तर नाचायचं कशाला ना. आम्ही मंजुलिका. मज्जा आली का? आम्ही मंजुलिका. जे कोणी आला भंकस भंकस मरबो मरबो मतिकांना पण 31च्या रात्री मरबो. कडे ये ना. अरे ऐका ऐका ऐका, तुमचा शशीधर आहे तिकडे, तो बघा. बदमाश आम्ही मंजुलिका. इथे खरंच भूत आहे. येस बेबी येस. पण तू घाबरू नको. हा तू धर ना मला. तू पण घाबरलायस, तू पण धर मला. तुम्ही अजिबात घाबरू नका, मी आहे. पाणी घेऊन पाणी आणणार रे. Thank you, baby. Oh my baby. अरे त्या हडळीने दिलेलं पाणी त्याला कुठे पाजताय? एक बाय
दुसऱ्या बाईला पाणी देते तर तुमच्या पुरुषांचं काय जात? थँक्स वाहिनी. वेलकम. आता मोठी भारतांची. अरे ते मंतरलेलं पाणी आहे. 1 मिनिट. हे बघा. मंजलिका एवढा माज आला का? मंजलिका आम्ही तुम्हाला भालोबाशी. आता मी तुझी करतो काशी. मंजलिका याला वाताची ना जप जबरी किसी. लाईट गेली. पटलं आता तरी पटलं. बसला विश्वास. इथे भूते आहेत ते. विश्वास बसलाय. हे बघ मी काय म्हणतो ना, हे मला तरी वाटतं ते हे सगळं खोटं आहे. एक काम कर, आपण इथे कशासाठी आलोय? कशासाठी? तुम्हाला प्रायव्हसी हवी आहे म्हणून ना. बघ मी एक काम करतो, मी म्हाताऱ्याला घेऊन जातो. तू राहा इथेच, ठीक आहे? आणि घाबरू नकोस. काका चला ना काका. वाकून कोणाकडे बघताय? हा चला. असू गेला भूतिया बंगला. बेबी खाना दो ना. खाना काय आपण जेवू नंतर, पण तू असं का बोलतेस? मी काहीच बोलत नाहीये. आवाज कुठून येतोय मला नाही माहित. म्हणजे चॉकलेट घेऊ. काय झालंय? लवकर काय उघडा दरवाजा. काय 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 झालं स्वीटी? काय केलंस तू? आता ही आजी कशाला इथे आली आहे? खाना दो ना. खाना दो ना. ही एवढी सुतरफेणी आली ती खा ना. खाना दो ना. ऐक ना आजी, ऐक ना, मी काय म्हणतो नाही बघ, इथे कुठली अशी ऑर्डर येऊ शकत नाहीये. नाही तर टोमॅटोवरनं तुझ्यासाठी पिझ्झा मागवला असता की नाही मी. ती भंकस आहे का? खाना दो ना. नाहीतर तुम्हाला खाऊ. दादी दादी दादी. ही घ्या. चल. हे काय? गादी. हाती. आता गादीशी आलास तू रे. दादी दादी आधी मादी दादी. चल. आधी मादी दादी. शांता दादी. मी तुम्हाला सांगितलं होतं या वाड्यात भूत आहेत. या वाड्यात थांबू नका. निघून जा इकडनं. नक्कीच निघूया. निघून जा. काय 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 निघूया. अरे आपण तुंबड बघितलं की नाही? मग म्हातारीला कसं झोपवतात ते आपल्याला माहिती असायला पाहिजे ना. डोकं वापरा ना तुम्ही. 1 2 3 go. सो जा दादी वरना हस्त आ जाएगा.
कळलं जवाब. तुम्हाला काय वाटलं मी ती दादी आहे? मी ती दादी नाही आहे, मी तिची ननंद आहे. कोण आहे? ननंद. नंद आहे ती. असतील, त्यांच्यात नाती असतील. असेल तो कोण मोठा असते, तू जरा दादी असते. दादी नाही दादी 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 नाही दादी दादी अच्छा तर ह्या वयात कुठे नॉनव्हेज खातेस तू? भगिनी भागो जरी वा 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 भगवाशी योनी ओम बैठ सुहा. आता तुझा आत्मा बाहेर आणि माझा आत्मा आत. दादी अंजलिका दादी दादी अंजलिका दादी अंजलिका दादी दादी म्हटलं काय अरे आता तरी ऐका, आता तरी ऐका. अरे इथनं निघा नाही तर हा मरणार, हा मरणार. अरे आता तरी निघा इकडनं. हे निघा निघा. मंजलिका दादी बाबा लगीन. दादी मंजलिका दादी मंजलिका. इथे उभा राहा. मी आता गोळी ह्यांना मारणार आहे. मी आज घोस्ट हंटर होणार आहे. तुम्ही आता मेलात, तिघेही मेलात. नाही 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 साहेब 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 आम्हाला माफ करा साहेब. आमच्याकडनं चूक झाली साहेब. हा माझा मुलगा आहे, हा मुलगा आहे माझा, ही माझी बायको आहे साहेब. आम्हाला माफ करा, आम्हाला माफ करा. परत चूक नाही होणार साहेब. आपला परफॉर्मन्स आवडला त्यांना. हे तुमचं परफॉर्मन्स एवढं आवडलंय की आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुम्हाला फिरता चषक देणार आहे. म्हणजे तुमचं हे भूत प्रकरण आमच्या लक्षात आलंच होतं. त्याचा छडा लावण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. आणि हा माझा मित्र, हा दुसरा तिसरा कोणी नसून CID ऑफिसर ACP आशिष पवार आहे. आता तुमचा नंबर. बरं मग आता आधी येऊन चॉकलेट्स घेऊन जा. भूतं खातात का चॉकलेट? कसा वाटला परफॉर्मन्स? बोलती बंद परफॉर्मन्स. एक तर तुझ्याशी कट्टी आहे म्हणा. काय दचकवलंयस, माझी हिंमतच नव्हती बघायची त्यानंतर. परत ते झाल्यानंतर मी फक्त तिला सावरायला म्हणून हात केला तर ती जास्तीत आधी सगळ्यात महत्वाचं, रंगभूषेसाठी खूप जोरदार टाळ्या. वा. एक झपाटलेला परफॉर्मन्स होता तुमचा. आधी आम्ही विनोदाने हसून हसून एकदम थकून जायचो, आता घाबरून थकले. सगळ्यांनी अप्रतिम काम केलं. खूप निर्मिताई म्हणाली ते खरं बोलती बंद परवा. मी खरंच अजूनही मी थोडा वेळ घेतोय असं वाटत असेल, पण म्हणजे अशा एंट्रीज झालेल्या आहेत खूप. नाही असं नाही, काही पहिल्यांदा नाही झाले. पण लिटरली तुझी ही एंट्री इथे झाल्यानंतर ना धस्स झालं होतं. एक कम्प्लीट परफॉर्मन्स होता आणि खरंच झपाटलेला परफॉर्मन्स होता आणि आम्ही झपाटून गेलो. आणि मला असं वाटतंय की आपला हा छोटासा सीझन आहे, पण ह्या सीझन मधलं मला असं वाटतंय की नंबर 1 परफॉर्मन्स होता. वा. थँक्यू सो मच. प्लीज बसा. मित्रांनो, एक काळ होता परदेशातील सिनेमे महाराष्ट्रात यायचे, पण आता काळ बदललाय.
आता आपले मराठी सिनेमे जगभरात पोचतायत आणि गाजतायतही. असाच एक सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येत आहे, ज्याचं नाव आहे विक्टोरिया. आज याच सिनेमाची टीम आपल्या भेटीला इथे येणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या सिनेमाचे नायक आणि नायिका पुष्कर जोग आणि सोनाली कुलकर्णी यांचं. आम्हाला तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत, पण सध्यासाठी आमच्या लाफिंग सोफ्यावर बसा आणि दिलखुलास हसा. थँक्यू थँक्यू थँक्यू. दोस्तांनो, प्रेम हे इलेक्शनसारखं असतं. यात आपल्याला पटणाऱ्या उमेदवाराला बिनविरोध निवडायचं असतं. आताही अशाच प्रेमाच्या निवडणुकीला उभा राहिला आहे आपला ओंक्या. पाहूया यावेळी तो निवडून येतोय की त्याच्या प्रेमाचं डिपॉझिटच जप्त होतंय. त्यासाठी चला लगेच जाऊया मतदान केंद्रावर. ओंकार भाई काय तू उभा आहे? ए मी नाही उभा आहे. ए मयूर, याला घेऊन जा ना. मला ओंकार सारखं सारखं मला दाम्याला सांभाळायची जबाबदारी का देतोस? बघ, दुसरं काय करू शकतोस? हेच बरोबर आहे. घेऊन जा दाम्या, प्लीज. दाढी लय लागते मला. सगळा मूड खराब केला रे. अरे तू कशाला मूड खराब करतोय? भाई मी आहे ना. ये वाजव. आणि तुला काय रे, प्रत्येक वेळी नाचतच यायला हवं. वरातीत नाचला, मॅच जिंकल्यावर सेलिब्रेशन म्हणून नाचला, एवढंच काय तर बाजूच्या गावात माहीत झालं स्मशानात कवटी पुटण्याच्या आवाजावर पण नाचला. दोस्तो, दोस्तों, आज आपके मनोरंजन के लिए फनकार आया है. आपकी उंगली पकड़कर शाई लगाने आपका ओंकार आया है. किती रे बोटाला शाई लावण्याचं एवढंच काम तुझं? मग त्यासाठी एवढी शाई एंट्री? याला सांग, याला सांग आणि याला सांग. सांगतो. अफसर साहब, हेलो. एक बोर्ड पर शाही की कीमत तुम क्या जानो अफसर साहब. देश का अभिमान होता है एक बोर्ड पर शाही. सेल्फी का मान होता है एक बोर्ड पर शाही. हे दीपिका? हो. दीपिका ही? हो. अरे देवा, माझा ऐकशील, आयुष्यात कधी रणवीर समोर ही दीपिका घेऊन जाऊ नको. का बरं? नाही तर तुझे काढे कामाला लागा, कामाला लागा. दीपिका करते. नाही नाही, मला बाहेर जायला सांगितलंय. काय पाहिजे? कामाला काय? हॅलो हॅलो. हे काय बोले तो एकदम झकास. कानाखाली अशी झकास काढेल ना. तुम्ही कानाखाली म्हणून इकडे कुठे मारताय? ते हात इथपर्यंत जात नाही, तिथे हात गेला की पॅन्ट खाली जाते. मग मारा ना, मारा कानाखाली मारा. मारू?
पॅन धरतो. आता कार्यकर्ता म्हटलं मी काही करू शकतो. कळलं कळलं हे तुमच्या बापाचे पेपर आहे. अरे यादी आहे ना, सरकारची यादी आहे. उचला ते. उचला ते. बदलून टाकतो. अबे जागेवर टाक. आलो तुम्ही. I'm searching name in the list. I came from South Bombay, Kafared. It's been 2 hours. I'm not able to find name in the list. So please help me to find name in the list. आण्या कांदा आहे. अरे हिची इंग्रजी ऐकून मला फेटेल असं वाटतं. अरे एवढी इंग्रजी आपल्या गुरुजींना पण यायची ना रे. बघ ना यार, आपण गुड मॉर्निंग सर असं म्हटलं की खाली बसा म्हणायचे. कमीत कमी सिट डाऊन म्हटलं असतं तर आपलं इंग्रजी आलं असतं ना यार. हो रे. Excuse me. What do you say? What do you say? नाही माझा नाही, परवा ह्याचा आहे. व्हॉट डू यू से? जोक मारला. Joke. Marlas. मी काय म्हणतो, विषय वाढवायचा आहे काय? म्हणजे काय, किती दिवस बोटाला शाई लावत फिरायचंय. मी म्हणतो हिच्याशी युती करतो आणि एखादा प्रकल्प नाही तर योजना जन्माला घालतो. तिच्यावर कोण मैत्रिणी आली? मैत्रीण कशाला पाहिजे? मी पण एखादा प्रकल्प जन्माला घातला असता ना. त्याच्या आधी तुझी सेटिंग लावतो. एक्सक्यूज मी. Yes. I friend, her Omkar. I want to you. That's why very fast you Mira Road fast and flyover jump. That rehearsal 8:30 call time not pochi. Not Amuzada. नको. इंग्रजी तुला मरण तिकडे असं बोलायला लागलं. मराठीत बोलूया. याला म्हणतात माणुसकी. बोला ना. हो मी साऊथ बॉम्बेवरून आले आणि लिस्टमध्ये नाव शोधते. काय नाव म्हणालात? ऐश्वर्या सहस्रबुद्धे. ऐश्वर्या सहस्रबुद्धे. ऐश्वर्या सहस्रबुद्धे लिस्ट मध्ये नाव आहे का बघा. ऐश्वर्या सहस्रबुद्धे. बघतील. ऍक्च्युली मी पण साऊथ बॉम्बेला येत असतो. कुठे? नालासोपाऱ्यात. नालासोपारा नॉर्थला आहे. मी साऊथला राहते. दिशा समजत नाही का तुम्हाला? अन्या खगोलशास्त्रज्ञांना फोन लावा आणि म्हणावं दिशा बदलून घ्या. इकडे दिशा कशा बदलून घ्या? अरे फार तर फार आपण नरिमन पॉइंटचं नालासोपारा असं नाव ठेवू. हल्ली ते पटापट जमतं. सोपं आहे ते. अन्या तुझ्या माझ्यासारख्या तरुणांनी अशा सोप्या प्रश्नांची उत्तर सोडवायची नसतात. 5 दुने 10 सोपं आहे, कोणी सांगेल. पण 747 साते किती हे सांगता आलं पाहिजे. तुला सांगता येईल? 4 चौघात ज्ञान पाजरत नाही मी. आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर मी सोडवली तर तुम्ही काय करणार? शोध. हॅलो, तुम्ही काय घेणार सांगा ना. ऍक्च्युली माय स्टमक इज फुल सो. माणुसकी. पोट भरलंय. पण थँक्यू सो मच. तुम्ही माझी खूप हेल्प करताय. आय डोंट नो हाऊ टू रिपे युअर दिस फेवर. तुमचे हे उपकार मी कसे फेडू मला कळत नाहीये. एक कराल? हा. इंग्रजी बोलू नका. सो फनी. मी तर खूपच फनी आहे. अजून इंग्रजी बोललो नाही. इंग्रजी बोललो तर मग एकदमच फनी. दात तुटलेला कंगवाच. जोक मारलास. मैडम, हुनर और काबिलियत तो बहुत है मुझ में, बस ख्वाहिश इतनी है कि आगे बढ़ना चाहता हूँ. वाह 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 वाह. आण्या नक्की चांगलं आहे ना? चांगलं आहे ना. शाबाश की इतर. हुनर और काबिलियत तो इतनी है मुझ में, बस ख्वाहिश इतनी सी है कि आगे बढ़ना चाहता हूँ. वाह वाह वाह. इन पैरों में बंधी जंजीरें हटाइए जनाब, मैं रुकना नहीं उड़ना चाहता हूँ. कमाल आहेस यार तू. कमाल मी नाही, कमाल तू आहेस.
तू कहे तो आसमां के सितारे तेरे पलकों पे सजा दूं, पर सवाल ये है की जड पापण्या घेऊन तू फिरणार कुठे कुठे. हे काय करतोय तिच्यासोबत? हे काय करतोय? त्यांचं नाव यादीत शोधतोय. तिचं नाव आपल्या यादीत? हिचं नाव आपल्या केंद्राच्या यादीत नाही सापडणार. निवडणूक आयोगाला फोन करा आणि म्हणावं केंद्र बदलून टाकतो. अरे हिचं नाव कुठल्याच केंद्राच्या यादीत सापडणार नाही. का? अरे ही आमच्या गावात सहस्त्रबुद्धे, त्यांची ही कन्या माझ्या डोळ्यासमोर लहानाची मोठी झाली ना. लहान आहे अजूनही. लहान असली म्हणून काय झालं, कधीतरी मोठी होणारच आहे ना. सध्या साखरपुडा तरी उरकून घेऊ. अरे देवा, हा गुडघ्याला सितारेत लावून फिरायला लागलाय. या भानगडीत पडशील तर जेलमध्ये जावं लागेल. का म्हणजे हिला अजून 18 वर्ष पूर्ण झालेली नाही. ऍक्च्युली मी तेच सांगत होते, मी माझ्या सिस्टरचं नाव लिस्ट मध्ये शोधायला आले. पण तुमच्या नावात माझं नाव कुठेतरी ऍडजस्ट होते का बघा ना. नो, ऍक्च्युली आय हॅव 3 बॉयफ्रेंड्स. आणि त्यातल्या एकाला घेऊन मी सिरियस आहे. मी तुला कुठेच ऍडजस्ट करू शकत नाही. सॉरी. अरे देवा, सिरियस वातावरण तयार झालं. बघा झालं, डिपॉझिट जप्त झालं. कशाला सारखं सारखं फॉर्म भरतोस? तू फॉर्म मध्ये नाहीस, तुला कळत नाही. फॉर्म तुम्ही भरत बसा इथे फॉर्म. मी पुढच्या इलेक्शनचं कॅम्पेनिंग करतो. सुधारणार नाही. तू तिकडे जा. उमेश, कसा वाटला यांचा परफॉर्मन्स? क्लास. म्हणजे आत्ता आपण जे बोलतोय ते, ओमकार तुझं या मंचावर ही एक सिरीज तयार झालेली आहे. त्याच्यात तुझं आज जरी डिपॉझिट जप्त झालं ना, तरी खरंच तू अभिनेता म्हणून आपल्या या इंडस्ट्रीत जितकं डिपॉझिट आत्तापर्यंत ठेवलंयस ना, ते कधीच जप्त होणार नाही. आणि त्यावरचा इंटरेस्ट वाढतच जाईल. असं सगळे म्हणतात. प्रत्येक मित्राला वाटतं की आपल्या मित्राचं प्रपोजल नेहमी सक्सेसफुल व्हावं. पण मला आज मित्र म्हणून वाटतंय तुझं हे प्रपोजल कधीच सक्सेसफुल होऊ दे. तरच आम्हाला वेगवेगळे या सिरीजमधले आणखीन छान छान प्रपोजल्स पाहायला मिळतील आणि तुझा अतरंगी अभिनय पाहायला मिळेल. सो थँक्यू सो मच. आणि बाकीचे कार्यकर्ते ॲज युजल धमाल. तुमचं हे इलेक्शन कॅम्पेन असंच चालू राहू दे. मस्त, सुपर एनर्जी. निर्मिती, कसे सुचतात तुम्हाला हे विषय? म्हणजे सातत्याने असे वेगवेगळे विषय सुचणं आणि ते या मंचावर अंमलात आणणं खरंच खूप कठीण काम आहे. आणि ते कठीण काम आपल्या मंचावर होत असतं सतत. ग्रेट, खूप छान, मला खूप आवडला परफॉर्मन्स. चला. काय चला? कुठे चला? आज काय विषय आपल्या फालतू दिलीचा? मीटिंगचा धोका दिलाय त्या देशमानेनं आपल्या चहाळीला. देतमाने, देतमाने बोली त्याला. देतमाने देतमाने इथे. कसा कोकलतो? काय झालं रे? हा, कसा कोकलतो? काय झाला? अरे मालकीन बाई का न सांगता हेनी नटी आणून ठेवल्यान चाळीत. आणि नटी का बोलवल्यान बोलवल्यान स्वतःच्या बाजूचीच खोली दिली भाड्यान. काय म्हणजे या असा झाला? नापास झाला 4थीत आणि नांदव काढल्यान 4थीत.
तेच म्हणे नाही ती कोण आहे बादब बाबुलाइजा होशियार अप्सराए हिंद पधार रही है आलिया गावात जग वरात उगवली चांदणी जणू ही उन्हात पोरातल्या पोरगी दारात वराड जुमात गाव कोमात आवाज वाढव डीजे तुलायची आवाज वाढव डीजे तुलायची शपथ हाय आवाज वाढव डीजे तुलायची शपथ हाय आवाज वाढव डीजे तुलायची शपथ हाय तर या आहेत सोनाली कुलकर्णी आपल्या चाळीमध्ये काही दिवस राहणार आहेत. आओ ताजमहाला मोर उभं राहून यो ताजमहाल आहे असं म्हणायचं नसतं. काय करतोय नाही मला असंच म्हणायचं होतं ते चुकून एक हात. वा, 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 वा. वा. ई, चिरडला मैतेल ततिकांत तोतले. कोणी कान टोचले कोणी कान टोचले नाही शशिकांत कोकले नीट बोलणार. प्लीज प्लीज मॅडम मला तुम्ही ना मला तुमच्या फिल्म लाईन मध्ये काम द्या. तुम्हाला सांगतो आताचे जे सगळे थिंगल आहेत ना त्यांना मी खाली त्यांची गायकी दाखवीन. तू स्वतःची लायकी दाखवशील ते ना टरक टरक मॅडम टरक. अरे काय चाल बर हे काय झालं तुम्ही म्हणाला टरक मी घाबरले टॅलेंटेड आहे. जरा तिकडं बसली इथं विनोद करायला लागली. अरे थांबा ना रे थांबा ना तुम्ही. बाई माझं गोडूला ते कोणाचं आहे आता मला उच्चून घे ना मॅडम. अहो मी नाही का देशमाने मी नाही का तुम्हाला या आपल्या चाळीमध्ये घेऊन अरे आलो. हा तुम्ही ते सेक्रेटरी हा, सॉरी secretary. सॉरी सॉरी मी यांना म्हणलं आपल्या चाळीमध्ये एक नटी येणार आहे तर हे लोक नको नको म्हणत होते हे तगले नको नको म्हणत होते. नाही तास सेक्रेटरी आमचा जरा चुकला. खर तर हे अशा अप्सरा हल्लीच्या युगात खय बघू मिळतं. मी आणलं माका पण बापे खय बघूत मिळतो. झालं तेवढ्यात मारले. हो मॅडम इथं या तुम्ही अशा मॅडम इथं इथे बसा. इथे इथे एक मिनिट, मॅडम मॅडम काय हो मॅडम तुमचं दुबईत घर असा ना. हो मग तुम्ही पण दुबईत घरात वाघशिव पाहिलं ती. मी राणीच्या बागेत नाही राहत आहे फ्लॅट आहे माझं दुबईमध्ये. हा नाही आपण बरोबर असा पण मग तुम्ही दुबईचं घर सोडून आमच्या चाळीत किती आलो. ते कसं आहे की मी एका चित्रपटात माझ्या पुढच्या चित्रपटात चाळीत राहणाऱ्या एका मुलीची भूमिका करते. त्यामुळे मी असा विचार केला की मग एखाद्या चाळीत जाऊयात भाड्याने एखादी खोली घेऊयात राहून बघूयात जरा ऑब्झर्व करूयात आणि मग भूमिकेत शिरता येईल. म्हणून मी आणलं. आम्ही बायका शिकवतो ना मग तुमका. तर सगळ्यात पहिलं चाळीत राहायचं म्हणजे टाकापासून टिकाऊ बनवता आलं पाहिजे. ते कसं मी सांगते ओ त्या डबो आणा. डबो ह्यो डबो हा घे. हे घ्या. या काय असा डिस्टेंपरचा डबा आहे. तो होतो आता चालीतली पोरं टमरेल म्हणून वापरत. मी आणलं मॅडमला मी आणलं काय नाही वाचले का नाही 50 रुपये. ते म्हणजे काय ते बघा आता ते आण म्हटलं ते आण काय ते आणा. हा हे घे ते आणायला सांगितलं होतं हे कुठं आणलं. अगं ते तिथं होतं तेव्हा ते होतं आता हिथं आलंय म्हणून तर हा आहे तेलाचा डबा. तो कापून कुंडी केलीये. हे रोप हे चोरून आणलंय आणि ह्यात आयुष्याची जी काय झालीये ती माती वापरलीये. पण हे चालतं. अहो मॅडम तुमच्या त्या इरादा पक्का सिनेमामध्ये सिद्धार्थ जाधव नाही का कॉर्पोरेट मध्ये काम करणारा माणूस ते कसं चाललं तसंच चालतं काय मला कळलंय की माझे असे जुने सगळे
टी शर्ट्स किंवा असं काय असेल तर त्याच्या बाह्या कापून पायपुसणी किंवा रुमाल बिमाल म्हणून आपण त्याचा वापर करायचा. एकदम बरोबर. आता शेवट, आता भांडण, तंटा राडा नुसता हना मारी. ते काय ते आम्ही दाखवतो. काय आमच्याकडून मालवणी शिव्या शिकून घ्या. भवाने अगं ये तुझ्या तिरडीचा मोडला बांबू औषध खाल्यान कोल्यान फटकीचं वाकोइलो नाही तो तुझा मुर्दा बशिवला. लागलं नाही ना ताई? थांबा ना, एकतर त्यांना मी आणलंय चाळीमध्ये. बोला मॅडम, तुम्ही बोला. नाही ते लागलं नाही ना. बरे आहात ना तुम्ही? हे खरं वाटलं तुमका? हे खरं नव्हतं? बोला काही ते तुझ्या औषध खाल्ले कोल्यान, तुझ्या औषधचं घो तुझ्या काय ग, तुझ्या तिरडीचा मोडलाय बांबू. तुला तर मी अशी हाणणार आहे ना आता, बघच तू. वा वा वा, कसे वाटले आमचे हे गोड चाळकरी आणि त्यांच्यात झालेले हे नवीन ऍडिशन निर्मितीताई? आपली ही बवाल चाळ आणि आज धमाल चाळ होती एकदम. खरं सोनाली, एक अप्सरा जर चाळीत आलेली आहे तर त्यांची अशीच अवस्था होणार नाही का? पण ते आपापसात भांडतील तुझ्यासाठी, पण तुझ्यावरून जीव ओवाळून टाकतील. मला वाटतं की आज तेच सगळ्यांनी केलं. काय धमाल करत होता आणि तू पण जाम एन्जॉय करत होतीस, मज्जा करत होतीस तू. खूप मज्जा केली, खूप. नेहमीप्रमाणे चाळीने धमाल आणली, मज्जा केली, मस्त. उमेश, ही ना आपल्या ह्या सीझनची एक फेवरेट सिरीज आहे खरंच. आणि सोनाली, तू खरंच आज ना चेरी ऑन द केक होतीस. तू प्लीज असे नवीन नवीन सिनेमे करत राहा, त्या निमित्ताने इथे प्रमोशनला येत राहा आणि ह्या स्किटचा भाग होत राहा. थँक्यू. पण आता माझी इथे आपल्याकडे सोनाली आली आहे. आत्ताचं तिचं नुकतंच खूप पॉप्युलर झालेलं गाणं म्हणजे भुरुम भुरुम, अर्थातच सगळ्यांना आवडतं. तर आमची सगळ्यांचीच अशी इच्छा आहे की प्लीज पुन्हा एकदा लवकर 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 परत या. सध्यासाठी प्लीज बसा. थँक्यू सो मच. आपल्या आजच्या भागातलं बेस्ट स्किट ऑफ द डे देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतेय उमेश कामत आणि निर्मिती सावंत यांना. आणि आपल्या आजच्या भागातलं बेस्ट स्किट ऑफ द डे आहे आम्ही मंजोलिका. हसू वाटूया, हसू लुटूया. त्यासाठी उद्या पुन्हा भेटूया. पाहायला विसरू नका. कॉटन किंग प्रस्तुत फू बाई फू.